7 mm पेक्षा जास्त गॅप जर ठेवला या दोन्हीमध्ये तर काय होऊ शकतं? लॉसेस वाढतात, म्हणजे लिकेज फ्लक्सेस वाढतात, त्याच्यामुळे लॉसेस वाढतात, नो लोड लॉसेस. आणि 5 mm पेक्षा कमी गॅप ठेवला तर एलबी बाइंडिंग शॉर्ट व्हायचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे हे जे इन्सुलेशनचे गॅप्स आहेत ते जास्त पण ठेवता येत नाही, कमी पण ठेवता येत नाही. या ठिकाणी गॅप बिटवीन कोर अँड एलबी बाइंडिंग कमीत कमी 5 mm, जास्तीत जास्त 7 mm. किती होतो इंटरनल डायमीटर? किती आपण केलं ना? कोर डायमीटर माहिती आहे तुम्हाला किती? 80 mm कोर डायमीटर आहे प्लस 5. तुमच्याकडे कंडक्टरचा साइज आहे 6.5 mm विड्थ, हा 6.5 mm विड्थ आणि 3 mm थिकनेस कंडक्टर आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत बाइंडिंग स्टार्ट करण्यासाठी. पहिलं ऑप्शन आहे 6.5 mm ची विड्थ आहे ती बेस म्हणून ठेवायची आणि बाइंडिंग स्टार्ट करायची, एक टर्न, दुसरा टर्न, तिसरा टर्न. दुसरा ऑप्शन आहे बेस म्हणून 3 mm घ्यायचा, थिकनेस साइड बेस म्हणून ठेवायचा आणि बाइंडिंग स्टार्ट करायची. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता बाइंडिंग. पण जर बेस कमी ठेवून बाइंडिंग केली आपण स्टार्ट तर प्रॉब्लेम काय येतो? एक टर्न माउंट झाला, दुसरा टर्न ज्यावेळेस तुम्ही माउंट करता त्यावेळेस तो ट्विस्ट व्हायचा चान्स आहे बेस कमी असल्याने. त्याच्यामुळे बाइंडिंग करत असताना आपण मॅक्सिमम बेस घेतो आणि बाइंडिंग स्टार्ट करतो. म्हणजे 6.5 mm आपण बेस ठेवला आणि टर्न्स माउंट करायला चालू केले, एक टर्न, सेकंड टर्न, थर्ड टर्न, फोर्थ टर्न. अशा आपल्याला किती टर्न्स माउंट करायचे? 185 टर्न्स साठी हाईट किती होईल? एका टर्नची हाईट 6.5, दुसऱ्या टर्नची हाईट 6.5. असे 185 टर्न्स संपेपर्यंत किती हाईट? बाराशे 2 mm म्हणजे ग्राउंड लेवल 1200 mm. ऍटलीस्ट अप्रॉक्सिमेटली एवढे तरी ग्राउंड लेवल पासून या टेबल मध्ये. ही बाइंडिंग कुठे प्लेस होणार? विंडो मध्ये. वरून योग प्लेट येणार, खालून योग प्लेट येणार. म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरची साईज, बोर्डची साईज काय व्हायला खूप मोठी व्हायला. साईज तेवढी मोठी झाल्यावर वेट वाढणार, वेट वाढल्याने लॉसेस वाढणे, कॉस्टिंग वाढते. त्याच्यामुळे त्याला आपण काय केले, 185 चे टर्न्स आहे त्याला आपण 4 लेयर मध्ये डिवाइड केले. 4 लेयर मध्ये हे 185 टर्न्स डिवाइड करून टाकले. प्रत्येक लेयरला किती टर्न्स येतील आता? 185 टोटल टर्न्स आहे, त्याला आपण 4 लेयर मध्ये डिवाइड करून टाकले. लेयर आहे असे आपल्याला 4 लेयर मध्ये 185 टर्न्स कंप्लीट करायचे. आता 46 टर्न्स साठी हाईट किती झाली? 6.5. असे 46 टर्न्स बसवल्यावर किती हाईट किती? 290, 300. जे तुमची एलबी ची हाईट झाली 300. काय केलं? एलबीची हाईट आपली ठेवली 300 आणि या हाईटवर आपला विंडोची हाईट डिपेंड करते. तुम्हाला काल सांगितलं
HW आणि सेंटर लाईनची व्हॅल्यू बाइंडिंग कॅल्क्युलेशन्सवर डिपेंड करतात. त्यापैकी HW ची जी व्हॅल्यू आहे विंडोची हाईट याच्यावर डिपेंड करते LV च्या हाईटवर. LV हाईट प्लस 10 to 20 mm ऍड करावं लागतं त्याच्यात. आपण ही कॉईल विंडो मध्ये बसवतो, वरून योक ब्लेड येणार, खालून योक ब्लेड येते. वरचा योक ब्लेड आणि ही कॉईल एकमेकाला टच होऊ नये म्हणून आपण वर 10 mm टाकतो, खाली 10 mm चा इन्सुलेशन. 10 + 10 एक हा गॅप म्हणजे 20 आहे. आपली HW विंडोची हाईट किती ठेवायची आपण 320.